शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या महाडीबीटी पोर्टलवर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत सौर कुंपण योजनेकरिता ऑनलाईन अर्ज सुरू आहेत। म्हणजे सोलार फेन्सिंगचे जे अर्ज आहेत, ज्याला आपल्या भाषेत म्हटलं की जे सोलार झटका मशीन जे आहेत त्यासाठी हे अर्ज सुरू आहेत। तर या योजनेकरिता नेमका अर्ज कसा करावा, कोणकोणती कागदपत्रे लागतील, यामध्ये किती अनुदान मिळत असते, याची सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेमध्ये जी वनालगतची जी गावे आहेत, ज्यामध्ये वन्य प्राण्यांचा जास्त त्रास आहे, तर अशाच गावांचा सध्या समावेश करण्यात आलेला आहे। जी वनालगतची जी गावे आहेत त्यामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास बघता त्यांसाठी ही योजना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण प्रकल्प खर्च 20,000 रुपयांचा आहे, ज्यामध्ये शासनाकडून 75% सबसिडी म्हणजेच 15,000 रुपयांपर्यंत या ठिकाणी शेतकरी बांधवांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदान दिले जाणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना या ठिकाणी 5,000 रुपये या ठिकाणी स्वतःकडचे खर्च करावे लागणार आहे। तर यासाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल। त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बँकेचं खातं पुस्तक आणि 7/8 तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे। तर यासाठी नेमका अर्ज कसा करावा, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात। तर मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमच्या प्रोफाईलवर तुम्हाला लॉग इन करावं लागेल, महाडीबीटी प्रोफाईलवर। त्यामध्ये जी श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना आहे त्या अंतर्गत जर तुम्हाला या ठिकाणी बाब निवडता येत असेल, अर्ज भरता येत असेल, तर समजून जायचं की तुमच्या गावाच्या या योजनेमध्ये समावेश आहे। आणि समजा त्यामध्ये जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवून दिले जाईल की तुमच्या गावाचा यामध्ये समावेश नाही। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ते जाणून घेऊयात। तर शेतकरी मित्रांनो, सौर कुंपण योजनेकरिता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यासाठी तुम्हाला तुमच्या महाडीबीटी पोर्टलवर या ठिकाणी लॉग इन करावे लागेल। तर त्यासाठी तुम्ही तुमचं युजरनेम पासवर्ड टाकून तुमचं लॉग इन करू शकता, किंवा मग तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही या ठिकाणी आधार क्रमांक टाकून तुमच्या आधारवर OTP घेऊन सुद्धा या ठिकाणी लॉग इन करू शकता। तर आपण या ठिकाणी युजरनेमने या ठिकाणी लॉग इन करूयात। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं एक होम पेज दिसेल। तर यामध्ये तुम्ही कृषी विभागाच्या समोर अर्ज करा म्हणून तुम्हाला पर्याय दिसेल। त्या पर्यायावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावे लागेल। त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यावर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होईल। यामधून तुम्हाला सर्वात शेवटचा ऑप्शन सौर कुंपण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना या अंतर्गत बाबी निवडा हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे। आता समजा या ठिकाणी तुम्ही बाबी निवडा या पर्यायावर क्लिक केले आणि समजा अशा प्रकारचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन झाला तर समजून जायचं की तुमच्या गावाचा यामध्ये समावेश आहे। तर आपण या ठिकाणी जिल्हा निवडूयात। त्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर सर्व माहिती आपोआप तुमच्या प्रोफाईलमधून घेण्यात येईल। आता तुम्हाला फक्त डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करावे लागेल। तर यामध्ये तुम्हाला आता 3 डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत। तर ते 3 डॉक्युमेंट आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी निवड करा या पर्यायावर क्लिक करावे। 7/12 उतारा तुमचा अपलोड करावा लागेल, शक्यतोवर बारकोडचाच अपलोड करावा। त्यानंतर आधार कार्ड आणि तुमचं बँक खाते पुस्तक, हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागेल। तर आपण या ठिकाणी आता आपलं एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करूयात। सुरुवातीला 7/12 जो असेल तो या ठिकाणी अपलोड करून घेऊयात। त्यासाठी तुमचं ज्या ठिकाणी सेव्ह असेल तिथून निवडून तो तुम्ही या ठिकाणी अपलोड करून घ्यावा आणि शक्यतोवर डिजिटल 7/12 जो आहे बारकोडचा तोच अपलोड करावा। अशा प्रकारे तुमचं कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड होईल। त्यानंतर पुन्हा या ठिकाणी दुसरं जे कागदपत्र आहे ज्यामध्ये आधार कार्ड ते सिलेक्ट करून तुमचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यावं। आधार कार्ड अपलोड केल्यानंतर आधार कार्ड यशस्वीरित्या अपलोड होईल। त्यानंतर शेवटचं जे डॉक्युमेंट आहे बँक खाते पुस्तक ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करून घ्यावं। तर तुमचं बँक खाते पुस्तक या ठिकाणी जे आधार लिंक असलेलं बँक खातं आहे, आधार सीडिंग झालेलं, तेच बँक खाते या ठिकाणी अपलोड करावे। तर अशा प्रकारे तुमचे 3 डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड होऊन जाईल। या ठिकाणी तुमचं व्ह्यू डॉक्युमेंट यावर क्लिक करून तुम्ही तुमचं डॉक्युमेंट पाहू शकता आणि जतन करा या पर्यायावर क्लिक करावे। तर मित्रांनो, आता जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करावी लागणार आहे। परंतु आम्ही आधीच एका अर्जासाठी या ठिकाणी अर्ज केलेला असल्यामुळे आम्हाला पुन्हा पेमेंट करायची गरज नाही। परंतु या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला 23 रुपये 60 पैशांचं या ठिकाणी पेमेंटसुद्धा करावे लागेल। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुमचा अर्ज या ठिकाणी यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल। छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज पाहू शकता, त्याची पोच पावती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। तर अशा प्रकारे आपण सौर कुंपण योजनेकरिता या ठिकाणी अर्ज केलेला आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा अर्ज करू शकता। परंतु यामध्ये वनालगतची जी गावे आहे त्यांचा समावेश होत आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर जाऊन तुमचं गाव यामध्ये आहे की नाही ते या ठिकाणी एकदा चेक करून घ्यावे। तर मित्रांनो, अशा प्रकारे यशस्वीरित्या आपण या ठिकाणी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत आपला अर्ज या ठिकाणी सबमिट केलेला आहे।